नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आयुष्यामध्ये आपण बऱ्याच वेळेस म्हणत असतो, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. हा व्हिडिओ तसाच काही आहे. कॅनडाच्या एडमंटन सिटीमध्ये आम्ही जवळपास 12 वर्ष होतो. चला तर मग या व्हिडिओमध्ये अशाच काही जुन्या आठवणींना थोडासा उजाळा देऊ. तर हे कॅनडामधलं आमचं पहिलं घर होतं. एडमंटन सिटीमध्ये आम्ही 2014मध्ये हे घर घेतलं होतं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सकाळी सकाळी मी गवत कापत आहे, तर असं मशीनच्या साह्यानं आपल्या समोरचा जो यार्ड आहे किंवा बॅकयार्ड असेल तर तिथलं गवत आपल्याला प्रॉपरली असं कट करावं लागतं. जसं आपल्या इकडे इंडियामध्ये सीताफळ, जाम, चिकू याची झाडं सर्वत्र आढळतात, तसं कॅनडामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला सफरचंदाची झाडं दिसतात. कॉलनीमध्ये लोकांनी आपल्या घराच्या समोर लावलेली असतात. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये जेव्हा सफरचंद काढायचे दिवस आलेले असतात आणि ज्या लोकांच्या झाडांना खूप जास्त प्रमाणामध्ये सफरचंद लागलेले आहेत आणि ते सफरचंद ते सर्व खाऊ शकत नाही, मग वाया जाण्यापेक्षा ती लोक काय करतात की आपल्या कॉलनीतले जे लोक आहेत किंवा जे सराउंडिंग लोक आहेत त्यांना आपल्या घरी बोलवतात आणि त्यांना सफरचंद घ्यायला सांगतात. इकडे कॅनडामध्ये बऱ्याच प्रकारच्या व्हरायटीज असतात सफरचंदाच्या. त्यामध्ये काही गोड असतात, काही आंबट असतात आणि या सफरचंदाचा उपयोग लोक ज्यूस बनवण्यासाठी किंवा जाम बनवण्यासाठी वापर करतात. आम्ही ज्या कॉलनीमध्ये राहत होतो त्याच एरियामध्ये आमचे एक मित्र होते आणि त्यांनी लावलेल्या सफरचंदाच्या झाडाला बरेचसे सफरचंद लागले होते आणि ते वाया जाऊ नयेत म्हणून त्यांनी एके दिवशी आम्हाला त्यांच्या घरी बोलवलं आणि सफरचंद काढून घ्यायला सांगितलं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आमच्या सर्वांना बाईकिंग करायला खूप आवडतं. जेव्हा सुट्टीचा दिवस असतो किंवा वेदर चांगला असेल त्या दिवशी आम्ही आपापल्या बाईक घेऊन आउटडोअर बाईकिंगसाठी नेहमी जात असतो. हॅलो रियाज. जेव्हा वेदर चांगलं असतं त्यावेळेस आपल्याला घराच्या बाहेर पडणं, निसर्गाचा आनंद घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण कॅनडामध्ये कसं आहे, 5 ते 6 महिने बर्फाचे दिवस असतात आणि मग त्या थंडीच्या दिवसामध्ये आपण बाहेर आउटडोअर ॲक्टिव्हिटीज जास्त करू शकत नाही. कॅनडामध्ये हा कॅनडा गूस नावाचा पक्षी आपल्याला सर्वत्र दिसतो. आपण बाहेर कुठेही गेलं, पार्क्समध्ये गेलं तर आपल्याला हा नेहमी त्या ठिकाणी दिसतो. जनरली हा पाण्याच्या जवळ राहतो. तर ऑगस्ट महिन्यामध्ये काय करतात हे पक्षी, अंडे देऊन त्याच्यापासूनही अशी त्यांची पिल्ले तयार होतात. तर एक पक्षी जवळपास 8 ते 10 पिल्लं तयार करतो. जवळपास आपली जी लांडोरी असते त्या आकाराचा हा पक्षी असतो. या पक्ष्याची इकडे शिकार करायला बंदी आहे आणि त्याची शिकार जर करायची असेल तर त्याचं आपल्याला गव्हर्नमेंटकडनं लायसन घ्यावं लागतं आणि एका पर्टिक्युलर टाईममध्येच त्याची शिकार करायला इकडे परवानगी देतात. मुलांना शाळेला सुट्टी असली की शिल्पा काय करायची, घरी जेवायला बनवायचं आणि मग ते जेवण पॅक करून आम्ही आउटडोअर असं पार्कमध्ये जायचं आणि मग तिथे जाऊन आम्ही सर्वजण एकत्र जेवण करायचं. तर अशा प्रकारे आम्ही पिकनिक मात्र नेहमी समरमध्ये करत असतो.
अशा मोकळ्या वातावरणामध्ये सगळ्यांनी एकत्र बसून बाहेर जेवण्याचा आनंद घरी जेवण्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला असतो. या मग जेवायला तुम्ही पण. शिल्पाने आज मस्त वांग्याची भाजी बनवली होती. अरे भाजी कशाला करायचे गेली कसं माझं एकच केलं बघ. नरेश पाणी पी. Hi friends, today I'm gonna show you my community garden. So this is our lot over here. कॅनडामध्ये इकडं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कम्युनिटी गार्डन कॉन्सेप्ट असतो. तर त्यामध्ये लोक काय करतात, सिटीनी अशी एक जागा ओपन ठेवलेली असते आणि त्या जागेमध्ये 10 बाय 10 फुटाचे असे छोटे छोटे लॉट असतात. जर आपल्याला भाजीपाला लावण्याची आवड असेल आणि आपल्या घराच्या पाठीमागे भाजीपाला लावण्यासाठी जागा नसेल तर त्यावेळेस लोक काय करतात, असे लॉट आपल्यासाठी बुक करतात आणि मग तिथे सगळेजण एकत्र येऊन आपल्या आवडीच्या भाज्या लावतात. सुरुवातीला जेव्हा आम्ही नवीन होतो त्यावेळेस आम्हाला गार्डनिंगचा एवढा जास्त अनुभव नव्हता. त्यामुळे आम्ही असे 1-2 वर्ष कम्युनिटी लॉट रेंटनी घेतले होते. त्यामध्ये आम्हाला फायदा काय झाला की आजूबाजूला लोक कसे लावतात त्यांच्याकडनं आम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या. जेव्हा लोक अशा प्रकारे एकत्र येऊन वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला लावतात त्यावेळेस त्या ठिकाणी भाजीपाला पण चांगला येतो. त्याचं मेन कारण म्हणजे असं की या ठिकाणी क्रॉस पॉलिनेशन चांगलं होतं, त्यामुळे फळं भाजीपाला चांगला येतो. कम्युनिटी गार्डन ही खरंच खूप छान आयडिया आहे, कारण या ठिकाणी आपल्याला खूप काही गोष्टी एकमेकाकडनं शिकायला मिळतात. झाडांची काळजी कशी घ्यायची, कुठल्या वातावरणामध्ये कुठली झाडं चांगली येतात, हे सगळं आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळतं. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आम्ही आपल्या कॉलनीमध्ये असं वॉकिंगला जायचं, कारण संध्याकाळचा वॉक करणं खूप गरजेचं असतं. जेवण झाल्याच्या नंतर आपण असं बाहेर गेलं की आपलं डायजेशन प्रॉपर होतं. आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो त्या ठिकाणी कॉलनीमध्ये असा कॉमन मेल बॉक्स लावलेला होता, तर 15-20 घरांसाठी. तर इथे काय करतात, जर आपले काही कागदपत्र आली तर ते या ठिकाणी येतात. धनुषची शाळा आपल्या घरापासून खूप जवळ होती, त्यामुळे वेदर चांगलं असलं की आम्ही त्याला नेहमी वॉकिंग करत जायचं आणि शाळेमधनं घेऊन यायचं. आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये असे काही दिवस असतात, ते कधी आपल्या आयुष्यातनं निघून गेले आपल्याला काही कळतच नाही. आणि जेव्हा आपण वळून पाठीमागे पाहतो तेव्हा मात्र आठवणींचा डोंगर आपल्या पाठीमागे साठलेला असतो. एडमिंटनमध्ये ज्या ठिकाणी आम्ही आमचं पहिलं घर घेतलं होतं तिथली कॉलनी अशी दिसायची. तर समरमध्ये इकडे वातावरण खरंच खूप छान असतं, जनरली जूनपासनं ते सप्टेंबर या महिन्यामध्ये. एडमिंटन ही अल्बर्टा राज्याची कॅपिटल सिटी आहे. खूप छान आणि सुंदर सिटी आहे. परंतु जेव्हा इकडे थंडीचे दिवस असतात विंटर सीझनमध्ये, त्यावेळेस मात्र इकडे थंडी खूप जास्त असते, -15, -20, आणि विंटर हा जवळपास 7 ते 8 महिने असतो. याच शहरापासून माझा कॅनडामधला प्रवास चालू झाला.
या ठिकाणी युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा नावाची एक विद्यापीठ आहे. त्या ठिकाणी जगभरामधनं वेगवेगळ्या कंट्रीमधून विद्यार्थी इथे शिक्षणासाठी येतात. मी पण 2008 मध्ये याच विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी आलो होतो. याच शहरामध्ये धनुष आणि रियांसचा जन्म झाला. त्यामुळे हे शहर आणि इथल्या आठवणी आम्हाला विसरणं कधीच शक्य नाही. या व्हिडिओमध्ये अशा जुन्या काही आठवणी मी तुमच्यासोबत शेअर केल्या. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा. बाय बाय.